आजच्या प्रयोगाचे नाव आहे घन आणि गोळा यांच्यातील घनफळाचे संबंध अर्थात व्हॉल्यूम रिलेशन बिटवीन स्पियर अँड क्यूब. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे घन आणि गोळा यांच्यातील घनफळाचा संबंध ओळखणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया घन म्हणजे काय. हा आपली आकृती तुम्हाला दिसत असेल, ही आहे एक भूमितीय आकृती ज्यामध्ये याच्या सगळ्या बाजूची लांबी समान आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथं सगळे चौरस तयार होऊन राहिले आहे. म्हणजे चौरस म्हणजे याच्या चारही सगळ्या बाजू समान आहेत. जर याच्या एका बाजूची लांबी जर आपण ए पकडली तर याच्या सगळ्या बाजूंची लांबी हे ए होईल. तर याचे घनफळ होईल बरोबर एचा घातांक 3. आता बघूया आपण गोळा. गोळा म्हणजे काय, ते एक पूर्ण बॉल सारखा दिसणारा एक आकृती ज्यामध्ये असते याची त्रिज्या जर आपण इथनं पकडली सेंटर पासून तर ती असते आर. जर आपण याचा घनफळ मोजायचं झालं तर त्याचा एक वेगळं सूत्र आहे, ते म्हणजे घनफळ बरोबर 4/3 पाय आर क्यूब. हे झालं याचं घनफळाचं सूत्र. जेव्हा आपण हा गोळा या घनाच्या अंदर ठेवतो, तुम्ही बघू शकता याच्या हा गोळा सगळ्या बाजूशी स्पर्श करतो घनाच्या. तर याचा व्यास होतो ए आणि याची त्रिज्या होते आर बरोबर ए भागीला 2. तर याचं घनफळ होईल पाय ए चा घातांक 3 भागीला 6. हे होईल याचं घनफळ. आता जाणून घेऊया गोळा आणि घन याच्यातील घनफळाचा संबंध काय आहे. तर आपण याचा घनफळाचा संबंध कसा काढायचा, तर आपण याचा एक रेशो घेऊया. गोळाचा घनफळ भागीला घनाचा घनफळ ते पूर्ण येते. जर आपण याचा रेशो काढला तर तो येतो पाय भागीला 6. तर म्हणजेच काय होते की गोळ्याचे घनफळ बरोबर हे घनाच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की त्रिमितीय अर्थात 3D शेपचे घनफळ कसे काढायचे. दुसरं, या घनफळांतील संबंध कसा काढायचा. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.